MBA पूर्ण केल्यानंतर कॉर्पोरेट जगतात आपली छाप उमटवण्यासाठी प्रत्येक तरुण आसुसलेला असतो। मात्र पिंपरीमधल्या काही MBA तरुणांवर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे। कारण या तरुणांनी अगदी फिल्मी स्टाईलने राडा घालत आपल्याच सहकाऱ्यांना जखमी केलाय। हा संपूर्ण प्रकार काय आहे आपण पाहूया नाजिम मुल्लाचा हा रिपोर्ट। यांच्यातलं कुणी IT कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे तर कुणाच्या खांद्यावर मोठ्या कंपनीच्या मॅनेजमेंटची धूर आहे। पिंपरी चिंचवडमधील IIMS कॉलेजमधून MBA पूर्ण केल्यानंतर प्रत्येकानं आपापल्या करिअरच्या वाटा चोखाळल्या। मात्र काल रात्री ओळखीच्याच तरुणांनी हल्ला करून या सर्वांना जखमी केलाय। एअर कॅस्टल इमारतीत भाड्यानं राहणारे हे तरुण एका ज्युनियरच्या कॉन्व्होकेशनसाठी IIMS कॉलेजमध्ये गेले होते। मात्र क्षुल्लक कारणावरून तिथं आलेल्या एका तरुणाशी त्यांचा खटका उडाला। वहाँ पे एक दो और फ्रेंड आए थे, ठीक है, तो वो उनसे हमारी छोटे भाई ने माचिस वगैरह मांगा, तो आपस में ही वो उन्होंने गाली चालू कर दी क्योंकि उसके ड्रिंक की हुए थे थोड़ी वो, तो हमने अवॉइड किया, छोड़ो पहली बार गाली बका। तो उसके बाद फिर फिर वो गाली बकी दोबारा, तो थोड़ा वहाँ झीना झपटी हो गई, धक्का मुक्की हुई। उसके बाद हम वहाँ से निकल आए अपने फ्लैट के लिए। यहाँ आने के बाद फ़ोन आया इसको कि फ़्लैट खाली कर दो, गुंडा बनने का ज़्यादा शौक है। तो हम सोचे फ्लैट हमारा है तो क्यों जाए, हम लोग भी यही सोचे। तब अचानक से 10-15 मिनट बाद फ़ोन आने का 10-15 मिनट बाद ही अचानक से वो लोग 15-16 लोग आ गए। तो हम लोग को दिमाग भी काम नहीं किया, क्या करें। हम लोग तो अपना प्रोटेक्शन ले रहे थे, बच रहे थे, वो लोग डंडा मार रहे थे। उनके जाने के बाद तुरंत सर को, जो पवन पाटिल सर उनको फ़ोन किए। तरुणांना मारहाण केल्यानंतर जमावानं पळ काढला। या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी चौकशी अंती 8 तरुणांना अटक केली आहे। खरं तर MBAचं शिक्षण घेत असलेल्या आणि घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात एखाद्या संस्थेचा अथवा व्यवसायाचा आलेख चढता ठेवण्याचं काम असतं, परंतु त्याच हातामध्ये शस्त्र घेत या तरुणांनी गुन्हेगारी विश्वाकडे आपली पावलं वळवली आहेत। देशाचं भवितव्य असणाऱ्या तरुणांसाठी आणि समाजासाठी नक्कीच ही एक गंभीर बाब आहे। तेव्हा याचं लोन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत अथवा घेतलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी पालक, महाविद्यालय आणि पोलिसांनी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टीनं ही पावलं उचलली जातील अशी अपेक्षा बाळगूयात। कॅमेरामन तुषार ननावरेसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।